आरशात पाहताना कधी ओठांवर लक्ष दिलंय का? दररोज आरशात पाहताना आपण चेहऱ्यावर, डोळ्यांवर बारकाईने लक्ष देतो. पण आपण ओठांकडे लक्ष देतो का? ओठ जे आपल्या स्माईलची खरी ओळख आहे. चेहऱ्यावरील सगळ्यात नाजूक आणि आकर्षक असणारा भाग म्हणजे ओठ. पण हेच ओठ जेव्हा काळे पडायला लागतात तेव्हा आपला ग्लो कमी होतो. चेहरा निस्तेज दिसायला लागतो. पण हे असं का होतं आणि यामागची काही कारणं मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर गुलाबी आणि नॅचरल ओठांसाठी तुम्हाला मी आज काही टिप्स देणार आहे. सर्वात पहिलं, ओठ काळे होण्यामागची काही प्रमुख कारणं आज आपण जाणून घेऊयात. कारण नंबर 1, चहा किंवा कॉफी जास्त पिणं. कारण चहा कॉफीमध्ये कॅफेन असतं, ज्यामुळे ते शरीरात जमा होतं. सतत कॉफी चहा पिणाऱ्यांच्या ओठांवर हा पिगमेंट बसतो. त्यामुळे ओठांचा गुलाबी रंग हळूहळू फिका होऊन काळसर दिसायला लागतो. दुसरं पण सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे स्मोकिंग. सिगरेटच्या धुरामध्ये निकोटीन व टार असतं. ते थेट ओठांच्या त्वचेशी संपर्कात येतं आणि रक्तप्रवाह कमी करतो. परिणामी ओठ काळे पडतात आणि त्यांचा नॅचरल गुलाबी रंग हरवतो. तिसरं कारण आहे ड्रायनेस आणि केअर न घेणं. लिप बाम न वापरणं, पाणी कमी पिणं, सतत ड्राय राहणं यामुळे ओठांवरची त्वचा क्रॅक होते आणि त्यांचा रंग गडद होतो. ड्राय ओठांवर डेड स्किन जमा होते, त्यामुळेही ते काळसर दिसतात. चौथं कारण आहे स्वस्त किंवा लो क्वालिटीची लिपस्टिक वापरणं. केमिकल्सने भरलेल्या व जास्त पिगमेंट असलेल्या लिपस्टिक वापरल्या तर ते ओठांवर रंग सोडतात. जास्त वेळ लिपस्टिक ठेवल्याने रंग ओठात शोषले जातात. कालांतराने ओठ नैसर्गिक गुलाबी न राहता गडद दिसू लागतात. तर आता आपण कारणं तर जाणली, पण आता आपण उपाय बघूयात. उपाय नंबर 1, बीटरूटचा रस. बीटरूट हा नैसर्गिक टिंट आहे. त्यात रंगद्रव्य असतं जे ओठांना नैसर्गिक पिंक शेड देतं. बीटरूट किसून त्याचा रस काढा आणि ओठांवर 10 मिनिटं लावा. आठवड्यातून 3 ते 4 वेळा हा उपाय करा. हळूहळू ओठांचा गुलाबीपणा परत येण्यास मदत मिळते. उपाय नंबर 2, साखर आणि मधाचं स्क्रब. ओठांवर जमा झालेले डेड स्किन काढून टाकणं खूप महत्त्वाचं असतं. तर यासाठी 1 चमचा साखर आणि 1 चमचा मध मिसळा. हे मिश्रण आठवड्यातून 2 वेळा हलक्या हाताने ओठांवर स्क्रब करा. यामुळे डेड सेल्स निघून जातील आणि ओठ एकदम स्मूथ आणि ग्लॉसी दिसतील. तिसरं आहे पाणी पिणं. हा उपाय सगळ्यात सोपा आहे, पण लोक या उपायाला फारच दुर्लक्ष करतात. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. शरीर हायड्रेट असेल तर ओठ आपोआप हेल्दी आणि मऊ राहतील. चौथा उपाय आहे लिप बाम वापरणं, तेही SPF असलेलं. ओठांनाही सन प्रोटेक्शन लागतो बरं का, हे खूप जण विसरतात. ज्यामुळे कोणताही लोकल लिप बाम वापरल्याने ओठांवर रिॲक्शन होताना दिसतात. नेहमी SPF असलेलं लिप बाम वापरा. यामुळे ओठांना उन्हापासून प्रोटेक्शन मिळेल आणि रंग काळा पडणार नाही. 5वा उपाय आहे लिपस्टिक वापरताना काळजी घ्या. लो क्वालिटी जास्त पिगमेंट असलेली लिपस्टिक वापरणं टाळा. लिपस्टिक लावण्याआधी थोडं लिप बाम किंवा प्रायमर लावा, म्हणजे ओठांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो आणि नॅचरल ग्लो सुद्धा येण्यास मदत मिळते. आणि हे होते साधे सोपे उपाय. तुम्हीही नक्की करून पहा. त्यामुळे तुमचे ओठ नॅचरल पिंक, हेल्दी आणि ग्लोईंग दिसायला लागतील. ओठ म्हणजे आपल्या चेहऱ्याचं खरं सौंदर्य. महागडे ट्रीटमेंट्स घेऊ नका आणि हे घरगुती उपाय केल्याने आपले ओठ नॅचरल आणि ग्लोईंग दिसायला लागतील. आणि हो, अशाच आणखी ब्युटी टिप्ससाठी मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका.